या ठिकाणी सराव संख्या 2.2 मधला पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा। हे जे 4 पर्याय दिले त्या 4 पर्यायामधला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। तर यामधला पहिला प्रश्न आहे खालील आकृतीत रेषा एम समांतर रेषा एन असेल आणि रेषा पी ही त्यांची छेदिका असेल तर x ची किंमत काढा। आता हे जे x सांगितलं ते x ची किंमत काढायची आहे बेटा। इथं मग पर्याय काय दिले 135 अंश 90 अंश 45 अंश आणि 40 अंश। आता आपण हे रेषा एम आणि एन ह्या समांतर रेषा सांगितल्या आणि या दोन रेषांना छेदणारी पी ही काय आहे छेदिका आहे असं सांगितलेलं आहे। मग दोन रेषांच्या मध्ये अंतर्भागामध्ये हे जे दोन कोन तयार झाले बेटा त्यांना कोणता कोन म्हणतात आंतरकोन म्हणतात। आपण हा भाग पूर्ण शिकलेला आहे। तर आंतरकोन मग या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते मुलांनो 180 अंश असते। हा गुणधर्म सुद्धा आपल्याला लक्षामध्ये ठेवावा लागणार आहे की आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते। याबरोबरच व्युत्क्रम कोन कसे असतात एकरूप असतात आणि संगत कोन सुद्धा एकरूप असतात। हा गुणधर्म सुद्धा आपल्याला या सराव संचामध्ये विविध उदाहरणाच्या द्वारे शिकायचा आहे बेटा। तर या आकृतीमध्ये आपल्याला आंतरकोनाचा जो गुणधर्म आहे आंतरकोनाचा गुणधर्म कोणता आहे तर आंतरकोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते। हा गुणधर्म आहे आणि हा गुणधर्म आपण नेहमीसाठी लक्षामध्ये ठेवायचा याच उदाहरणामध्ये म्हणून नाही तर या गुणधर्माचा वापर आपल्याला भूमिती शिकताना बऱ्याच वेळेस होऊ शकतो म्हणून आंतरकोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे लक्षामध्ये ठेवायचं। तर या ठिकाणी बेटा आपल्याला ह्या कोणाला विशिष्ट नाव देता यावरून आपण ए बिंदू आणि बी बिंदू ए बी सी हे तीन बिंदू आपण स्थापित केलेले आहेत जेणेकरून आपल्याला विशिष्ट प्रकारे आपण या कोणाला नाव देऊ शकू म्हणून आपण या ठिकाणी एबीसी बिंदू स्थापित केलेले आहेत जे आपल्या पुस्तकामधल्या आकृतीमध्ये नाहीत। तर काय लिहायचं सुरुवातीला वरील आकृतीत काय बेटा माप कोन एओसी अधिक माप कोन ओसीबी बरोबर आहे 180 अंश। याला म्हणायचं आंतरकोन। हे कोणते कोन आहेत हे आंतरकोन आहेत म्हणून आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। आंतरकोनांची बेरीज 180 अंश असते। आंतरकोन गुणधर्म म्हणा वाटल्यास त्याला आंतरकोन गुणधर्म। मग एओसी चं माप किती आहे बेटा 3x आहे एओसी चं माप आणि ओसीबी चं माप किती आहे x आहे। 3x अधिक x बरोबर आहे 180 अंश म्हणून 4x बरोबर आहे 180 4x बरोबर 180 अंश म्हणून x बरोबर आहे 180/4। गुणाकारामधलं 4 कुठे गेलं बेटा भागाकारामध्ये गेलं। मग 4 ने 180 ला भागायचं 4 1 4 4 चोक 16 2 उरले 20 झाले 4 25 म्हणून x बरोबर आहे 45 अंश हे याचं उत्तर आहे। अशा प्रकारे आपण x ची किंमत 45 अंश आपण या ठिकाणी 45 अंशाला राईट करायचा आहे। अतिशय सोपी बाब आहे। फक्त या ठिकाणी आंतरकोनाचा जो गुणधर्म आहे तो लक्षामध्ये ठेवायचा। आंतरकोनाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते। हा गुणधर्म लक्षामध्ये ठेवायचा। दुसरा प्रश्न आहे शेजारील आकृतीत जर रेषा ए समांतर रेषा बी आता ह्या रेषा ए आणि रेषा बी कशा आहेत समांतर आहेत। या दोन रेषांमधलं अंतर कसं आहे समान आहे सारखं आहे आणि रेषा एल ही त्यांची छेदिका आहे। बघा ही रेषा कशी आहे एल छेदिका आहे। तर x ची किंमत काढा। यामध्ये सुद्धा x ची किंमत काढायची आहे। तर इथं एक x चं माप दिलं 4x आणि इथं x चं माप दिलं 2x। तर लिहायचं सुरुवातीला वरील आकृतीत मग इथं 2x सांगितलं। आता तुम्हाला हे P Q T आणि S हे बिंदू तुम्हाला पुस्तकामध्ये दिसणार नाहीत परंतु आपल्याला ह्या कोनांना माप देता यावं म्हणून आपण इथं नाव दिले आहे बिंदूंना। इथं R हे पूर्ण नाव दिलेले आहे। तर 2x इथं माप दिलं बेटा। मग 2x माप दिल्यानंतर या 2x ची आपल्याला 2x चा विरुद्ध कोन आपण काढूया। 2x चा विरुद्ध कोन कोणता आहे या ठिकाणी ORQ माप कोन ORQ बरोबर आहे माप कोन ORQ बरोबर आहे माप कोन
माप कोन ORQ बरोबर आहे माप कोन, इथे एक नाव देऊ आपण वाटल्यास V, माप कोन VRS, VRS. हे कोणते कोण आहेत बेटा? विरुद्ध कोण आहेत. या विरुद्ध कोणाचं माप कसं असते? समान असते, सारखं असते. मग हे जे ORQ आहे, मग या कोणाचं माप किती येईल? याचा विरुद्ध कोण असल्यामुळे त्याचं माप किती येईल? 2x येईल. मग हे 2x आणि हे किती झालं? हे सुद्धा 2x झालं. म्हणून माप कोन ORQ बरोबर आहे 2x. मग आता हे 2x झालं, आता हे 4x आणि हे 2x. परत अंतर कोणाचा आपण गुणधर्म वापरू शकतो या ठिकाणी, किंवा मग अजून एक गुणधर्म वापरता येऊ शकतो. हे 4x जो आहे तो 4x हा 4x आणि इकडला माप कोन ORS हा कोणता आहे? अंतर व्युत्क्रम कोण आहे. मग या अंतर व्युत्क्रम कोणाचं माप आपण इकडे 4x काढू शकतो मुलांना. मग हे 4x आणि इकडचं 2x दोघांची बेरीज आपण करू शकतो. असंही करता येते. विविध वेगवेगळ्या गुणधर्माने आपल्याला हे गणित सोडवता येते. तर याचं माप 4x आहे, मग या कोणाचं माप सुद्धा किती असेल? 4x असेल. तसेच कोन POR एकरूप कोन. हे बघा, कोन POR हा जो कोन आहे हा कोन कोणाशी एकरूप असेल? कोन ORS ची एकरूप असेल. एकरूप कोन ORS. कारण काय एकरूप असेल? तर हे दोन्ही कोन कोणते आहेत? व्युत्क्रम कोन आहेत. व्युत्क्रम कोन कसे असतात बेटा? एकरूप असतात. हे दोन कसे आहेत? व्युत्क्रम कोन आहेत. आणि आंतर व्युत्क्रम कोन आहेत वाटल्यास आंतर व्युत्क्रम कोन म्हणून सुद्धा याला लिहू शकता आपण. आंतर व्युत्क्रम कोन म्हणा वाटल्यास. आंतर व्युत्क्रम कोन म्हणलं तरी जमते आणि व्युत्क्रम कोन म्हणलं तरी जमते. मग हे POR, कोन POR आणि कोन ORS हे दोन कोन कसे आहेत बेटा? आंतर व्युत्क्रम कोन आहेत. मग याचं माप आपण किती काढलं? 2x काढलं. याचं माप विरुद्ध कोन असल्यामुळे आणि याचं माप किती काढलं बेटा? 4x काढलं. मग हे 4x आणि 2x यांची बेरीज किती होते? म्हणून माप कोन ORS हे बघा, हे ORS अधिक माप कोन ORQ बरोबर आहे 180 अंश. याला म्हणतात रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन हा सुद्धा भाग आपण शिकलेलाच भाग आहे. रेषीय जोडीतील कोन, या रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. मग 4x आणि 2x ची बेरीज किती झाली? मग ORS किती आहे? 4x आहे. म्हणून 4x अधिक 2x बरोबर आहे 180 अंश. म्हणून 6x बरोबर आहे 180 अंश. म्हणून x बरोबर आहे 180/6. तर 6 1 6 sin 2 12 sin 3 18 आणि शून्यला शून्यचा भाग. म्हणून x बरोबर आहे 30 अंश. x बरोबर किती आलेला आहे? 30 अंश आलेला आहे. 30 अंशला आपल्याला राईट करायचं आहे. तर बेटा अशा प्रकारे आपण या ठिकाणी अगोदर या 4x च्या मापावरून किंवा या 2x च्या मापावरून याचं माप इकडच्या ORQ चं माप 2x काढलं, विरुद्ध कोणाचा गुणधर्म वापरला. आणि नंतर ह्या 4x चा म्हणजे हे जे 4x माप आहे कोणाचं? कोन POR चं. याच्या एवढंच माप कोणाचं असेल? कोन ORS चं माप त्याच्या एवढंच असेल. म्हणजेच हे दोन कोन कोणते आहेत? आंतर व्युत्क्रम कोन आहेत. मग आंतर व्युत्क्रम कोन कसे असतात? एकरूप असतात. हा गुणधर्म आपण वापरला. तर आपल्याला समांतर रेषावरच्या ठिकाणी या पाठामधले दोन गुणधर्म आपण या ठिकाणी वापरले. यामध्ये आंतर कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते आणि व्युत्क्रम कोन, आंतर व्युत्क्रम कोन किंवा बाह्य व्युत्क्रम कोन दोन्ही प्रकारचे व्युत्क्रम कोन कसे असतात? एकरूप असतात. हा सुद्धा गुणधर्म लक्षामध्ये ठेवायचा. हा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरलेला आहे.
तर आंतर व्युत्क्रम कोन कसे असतात, एकरूप असतात. मग हे POR आणि ORS हे कसे आहेत, आंतर व्युत्क्रम कोन आहेत. मग यांना एकरूप दाखवलं. एकरूप दाखवलं म्हणजे याचे माप कसे आहेत, समान असतात. POR एकरूप कोन ORS, म्हणून माप कोन ORS अधिक माप कोन ORQ बरोबर आहे 180 अंश. म्हणून 4x अधिक 2x बरोबर 180 अंश. याचं माप आपण 4x लिहिलेलं आहे. मग 4x ORS किती आहे, ORS 4x आहे, ORS 4x आहे आणि ORQ किती आहे, 2x आहे. म्हणून 6x बरोबर 180 अंश. म्हणून x बरोबर आहे 180/6 केलं तर 180 ला 6 बघायला तर 30 अंश हे याचं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला सोडवलेला आहे. तर प्रश्न दुसरा आपण लगेच सोडूया. तर मुलांनो, या ठिकाणी सरावासंख्या 2.2 मधला दुसरा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत रेषा P समांतर रेषा Q, ह्या रेषा P आणि रेषा Q या दोन रेषा कशा आहेत, समांतर आहेत. रेषा T व रेषा S या छेदिका आहेत. बघा, ही रेषा T आणि रेषा S या दोन समांतर रेषांच्या काय आहेत, छेदिका आहेत. दिलेल्या मापावरून कोन X व कोन Y ची मापे काढा. मग इथं माप दिलं, या कोन ABL चं माप 40 अंश दिलं आणि कोन IHJ चं माप किती दिलं, 70 अंश दिलं. या दोन मापावरून आपल्याला Y कोणाचं आणि X कोणाचं माप काढायचं आहे. मग बेटा, हे माप काढण्यासाठी आपल्याला सोयीस्कर व्हावं म्हणून या रेषावरील विविध बिंदूंना मी नावं दिलेली आहेत व या रेषांचा ज्या ठिकाणी एकत्र छेदल्या दोन रेषा एकमेकींना त्या छेदनबिंदूला सुद्धा नाव दिलेलं आहे. अशा प्रकारे या विविध नाव म्हणजे आपल्याला कोणाला नाव देता यावं म्हणून हे नावं दिलेली आहेत. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा कोणतेही नाव देऊ शकता. मग आता आपण कोन X आणि कोन Y चं माप या ठिकाणी काढायचं आहे. तर ते कसे काढता येईल बेटा, वेगवेगळ्या पद्धतीने काढता येऊ शकते. संगत कोनाचा गुणधर्म, अंतर कोनाचा गुणधर्म, व्युत्क्रम कोनाचा गुणधर्म, रेषेजवळील कोनाचा गुणधर्म, विरुद्ध कोनाचा गुणधर्म, हे सर्व गुणधर्म आपल्याला या ठिकाणी हे माप काढण्यासाठी वापरायचे आहेत. मी ज्या पद्धतीने काढलं त्याच पद्धतीने तुम्ही काढावं असं काही नाही. तुम्ही सुद्धा स्वतःचा डोकं लावून वेगळ्या प्रकारे आपण सुद्धा हे गणित सोडवू शकता. तर आपण कशा पद्धतीने सोडवूयात बघा बरं. बाजूच्या आकृतीत तर बघा बेटा, इथं 40 अंश माप दिलं ABL चं, कोन ABL चं 40 अंश माप दिलं. मग याचा जो विरुद्ध कोन होतो बेटा, याचा विरुद्ध कोन कोणता होतो, ABL चा कोन CBK. माप कोन ABL किंवा बाजूच्या आकृतीत कोन ABL, एकरूप कोन ABL, एकरूप कोन CBK. हे कोणते कोन आहेत, विरुद्ध कोन. म्हणून आता हे दोन कोन एकरूप आहेत म्हणजे यांचे माप कसे आहेत बेटा, समान आहेत. म्हणून कोन CBK बरोबर 40 अंश. म्हणजेच कोन ABL चं माप 40 अंश असेल तर कोन CBK चं माप सुद्धा किती आहे, या ठिकाणी 40 अंश झालेलं आहे. या कोणाचं माप किती झालं, 40 अंश झालं बेटा. मग या कोणाचं माप 40 अंश, या कोणाचं माप सुद्धा किती झालं, 40 अंश झालं. मग हे 40 अंश याचं माप झालं असेल तर आपल्याला X चं माप काढायचं आहे. मग X चं माप काढायचं तर हे CBK आणि BKF हे कसे आहेत, आंतरकोन आहेत. मग या आंतरकोनांची बेरीज किती असते बेटा, हे गुणधर्म वापरायचा. कोन CBK माप कोन CBK अधिक, हे बघा, हे माप कोन CBK अधिक कोन BKF अधिक माप कोन BKF बरोबर आहे 180 अंश. आंतरकोनाचा गुणधर्म.
आंतरकोनांचा गुणधर्म म्हणजे CBK आणि BKF हे दोन कोण कसे आहेत, या दोन रेषांना, हे दोन समांतर रेषांना ज्या छेदिकेनं छेदलं, या छेदिकेच्या दोन्ही एकाच बाजूला आहेत आणि दोन्ही समांतर रेषांच्या सुद्धा कशा आहेत, अंतर्भागामध्ये आहेत, म्हणून या कोणांना म्हणायचं अंतरकोन. मग या अंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. हा गुणधर्म आपण आता बघितलेला आहे पहिल्या प्रश्नामध्ये. मग या दोघांची बेरीज 180 अंश. मग CBKचं माप आपल्याला किती सांगितलेलं आहे, 40 अंश सांगितलेलं आहे. 40 अधिक BKFचं माप आपल्याला माहिती नाही, मग BKFचं माप आपण या ठिकाणी लिहूयात. अधिक माप कोन BKF बरोबर आहे 180 अंश. म्हणून माप कोन BKF बरोबर आहे 180 अंश वजा हे अधिकचे 40 पलीकडे जाऊन काय होते, वजा 40 होते, वजा 40 अंश. म्हणून माप कोन BKF बरोबर आहे 180 मधून 40 घेते किती राहतात बेटा, 140 अंश येतात. म्हणजे माप कोन BKFचं माप किती निघालं, हे 140 अंश निघालं बेटा, 140 अंश. मग हे माप 140 अंश निघालं तर कोन X हा कोन BKFचा काय आहे, विरुद्ध कोन आहे. तसेच कोन BKF एकरूप कोन, हे बघा BKF आणि कोन HKG एकरूप कोन HKG. आता परत या ठिकाणी विरुद्ध कोनाचा गुणधर्म आपण वापरलेला आहे, विरुद्ध कोन. म्हणून माप कोन HKG बरोबर X बरोबर कोन X बरोबर आहे किती होईल बघा, हे याच्या एवढंच माप याचं होईल, म्हणजे किती अंश होईल, 140 अंश होईल. अशा प्रकारे आपण हे X कोनाचं माप काढलेलं आहे. म्हणून कोन X बरोबर आहे 140 अंश. अशा प्रकारे या X या कोनाचं माप आपण या ठिकाणी काढलेलं आहे बेटा. आता आपण Y या कोनाचं माप काढूयात. Y या कोनाचं माप काढताना सुद्धा तोच गुणधर्म वापरायचा. कोणता, ह्या 70 अंशाचा विरुद्ध कोन करायचा आहे, तर LHK कोन IHJ एकरूप कोन. आता हे IHJ हा जो कोन सांगितला 70 अंशाचा, याच्या विरुद्ध कोन कोणता होईल, कोन LHK एकरूप कोन LHK. हे सुद्धा कोणते कोन आहेत, विरुद्ध कोन. म्हणून आता याचं माप किती आलं, मग याचं माप 70 आहे, म्हणजे हे सुद्धा किती आलं बेटा, 70 अंश आलेला आहे. म्हणून माप कोन LHK बरोबर आहे 70 अंश. आता हे 70 अंश आणि हे Y हे दोन कोणते आहेत बेटा, हे दोन्ही कोन आंतरकोन आहेत. हे दोन्ही कोन कसे आहेत, आंतरकोन आहेत. म्हणून आंतरकोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म वापरायचा. माप कोन BLH अधिक माप कोन LHK बरोबर आहे 180 अंश. इथं सुद्धा कोणता गुणधर्म वापरायचा, वापरलेला आहे अंतरकोनांचा गुणधर्म. अंतरकोनाचा गुणधर्म काय आहे, अंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म वापरला म्हणजेच BLH हे जे कोन आहे, कोन BLH हा कोन म्हणजेच हे Y आणि हा कोन कोणता LHK म्हणजे हा 70 अंश. या दोघांची बेरीज किती आहे, 180 अंश. म्हणजे BLH म्हणजे कोणता, Y कोन आहे. म्हणून माप कोन Y अधिक LHK चं माप किती आहे बेटा, 70 अंश आहे. अधिक 70 बरोबर आहे 180 अंश. म्हणून माप कोन Y बरोबर आहे 180 वजा 70. म्हणून
माप कोन y बरोबर आहे 0 मधून 0 गेले 0, 8 मधून 7 गेला 1 आणि 1 ला 1, 110 अंश हे कोन y चं माप आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। तर अशा प्रकारे बेटा आपण कोन x व कोन y चं माप प्राप्त केलेलं आहे। मी या गुणधर्मांना काढलेला आहे, तुम्ही सुद्धा अजून वेगळा याच्यापेक्षा कोणता गुणधर्म वापरू शकता, रेषेवरील कोणाचा गुणधर्म वापरू शकता, संगत कोणाचा गुणधर्म वापरू शकता, व्युत्क्रम कोणाचा वापरू शकता, बरेच गुणधर्म आपण वापरून हे अशा प्रकारे हे दोन्ही कोन x व कोन y चं माप काढू शकतो। तर मुलांनो अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न बघितलेला आहे। लगेच आपण तिसरा प्रश्न बघूयात। तर बेटा या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत रेषा P समांतर रेषा Q आहे। रेषा P आणि Q या दोन रेषा कशा आहेत, समांतर आहेत। तसेच रेषा L आणि रेषा M या दोन रेषा सुद्धा कशा आहेत, समांतर आहेत। रेषा L समांतर रेषा M दिलेल्या कोनांच्या मापावरून कोन AB, कोन A, कोन B, कोन C ची मापे काढा। कोन A चं माप काढायचं, कोन B चं काढायचं आणि कोन C चं माप काढायचं। फक्त एका कोनाचं माप दिले हे कोन DER, म्हणजेच हा कोन या ठिकाणी इथं 80 अंश हे एकाच कोनाचं माप दिलं। यावरून आपल्याला या तिन्ही कोनांची मापा काढायची आहेत। अतिशय सोपी बाब आहे, काय अवघड नाही। फक्त काय करायचं, अगोदर कोन DER या ठिकाणी 80 अंश दिलेला आहे। माप कोन DER बरोबर आहे 80 अंश। मग ह्या DER या कोनाचा विरुद्ध कोन कोणता होईल, कोन FEH। कोन DER एकरूप कोन FEH। हे बघा बेटा FEH हे दोन्ही कोन कसे आहेत, विरुद्ध कोन आहेत। एकरूप कोन FEH पुढे लिहायचं कारण विरुद्ध कोन। विरुद्ध कोन म्हणून माप कोन FEH माप किती होईल, मग आता 80 अंश होईल। कारण दोन्ही कोन कसे आहेत, एकरूप आहेत, म्हणजेच या कोनाचं माप सुद्धा किती होईल, 80 अंश होईल। 80 अंश। मग आता बेटा FEH माप कोन FEH व कोन GHI हे कसे कोन आहेत, संगत कोन आहेत। कसे आहेत, कोन संगत कोन आहेत, म्हणजे छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत आणि छेदिकेवरील बाजू कशी आहे त्याची, छेदिकेवरील बाजू FEH आणि GHI हे जे दोन कोन आहेत, छेदिकेवरील बाजू एकच दिशा दर्शवतात। FEH आणि GHI हे एकाच दिशेला आहेत आणि छेदिकेच्या एकाच अंगाला आहेत, म्हणजे हे दोन कोन कसे आहेत, संगत कोन आहेत। मग संगत कोनाचं माप कसं असते, एकरूप असते। कोन FEH एकरूप, हे बघा हे कोन FEH एकरूप कोन GHI, एकरूप कोन GHI। कारण का, तर हे दोन्ही कोन कसे आहेत, संगत कोन आहेत। संगत कोन केव्हा असतात, हे दोन्ही कोन छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत। ही जी छेदिका आहे रेषा P, ही जी छेदिका आहे या रेषा P च्या एकाच बाजूला आहेत आणि छेदिकेवरील भुजा कशी आहे, FEH ची भुजा कशी आहे, खालच्या बाजूला आहे आणि GHI ची भुजा सुद्धा कशी आहे, खालच्या बाजूला, म्हणजे छेदिकेवरील भुजा एकाच बाजूला आहे खालच्या दिशेला आणि छेदिकेवर नसलेली भुजा हे छेदिकेच्या एकाच बाजूला डाव्या बाजूला आहे। मग अशा प्रकारच्या कोनांना म्हणायचं संगत कोन। मग हे दोन कोन कसे आहेत, संगत कोन आहेत। कोन FEH आणि कोन GHI हे संगत कोन आहेत। मग हे संगत कोन असल्यामुळे एकरूप आहेत, म्हणून कोन GHI बरोबर कोन C बरोबर आहे। याचं माप सुद्धा किती निघाला बेटा, 80 अंश निघालेला आहे। 80 अंश। कोन GHI चं माप सुद्धा किती निघालेलं आहे, 80 अंश निघालेला आहे। तर आता आपल्याला कोन C चं माप निघालं, कोन B चं माप काढायचं आहे। कोन B आणि कोन C हे दोन कोन सुद्धा कसे आहेत बेटा, हे दोन समांतर रेषा, या दोन रेषा सुद्धा कशा सांगितल्या, कोन रेषा P आणि रेषा Q या दोन रेषा सुद्धा कशा सांगितलेल्या आहेत, समांतर रेषा सांगितलेल्या आहेत। आणि या दोन रेषांची छेदिका जर समजा ही रेषा M समजली
तर कोन सी आणि कोन बी हे दोन कोन सुद्धा इथल्यासारखेच या कोणासारखे, या आणि या कोणासारखे कसे आहेत, संगत कोन आहेत. म्हणजेच हे छेदिकेच्या हे बघा GHI म्हणजेच कोन सी आणि कोन HKJ म्हणजेच कोन बी, या दोन्ही छेदिकेवरील भुजा जी आहे, छेदिकेवरील भुजा एकाच दिशेला आहे आणि छेदिकेवर नसणारी भुजा छेदिकेच्या एकाच बाजूला आहे. म्हणजे हे दोन कोन सुद्धा कसे आहेत, संगत कोन आहेत. कोन GHI एकरूप कोन HKJ हे बघा आहे HKJ, याला सुद्धा काय आपण म्हणू शकतो, संगत कोन. म्हणून कोन सी एकरूप कोन बी बरोबर आहे कोन सी एकरूप कोन बी, म्हणून माप कोन बी, इथं माप कोन लिहूयात आपण, माप कोन GHI बरोबर आहे माप कोन सी बरोबर अंश अंश, माप कोन बी बरोबर आहे, याचं सुद्धा माप किती आलेलं आहे, 80 अंश आलेलं आहे. म्हणजे याचं माप 80 अंश आणि याचं माप सुद्धा किती आलेलं आहे, 80 अंश आलेलं आहे. मग आता आपण बी काढला, आता आपल्याला काढायचा आहे ए काढायचा आहे. मग ए सुद्धा काय आहे बेटा, आता ए च्या विरुद्ध एच्या काय करू आपण, ए बी आणि HKR काढूयात आपण या ठिकाणी. सी काढला, बी काढला, आता आपल्याला एचं माप काढायचं. मग एचं माप काढताना आपण यात सुद्धा गुणधर्म, आंतरकोनात सुद्धा गुणधर्माचा वापर करू शकतो. कारण इथं PER या कोणाचं माप किती आहे, 80 अंश आहे आणि DER आणि TRE हे दोन कोन कसे आहेत, आंतरकोन आहेत. मग आंतरकोनाच्या गुणधर्माचा आपण या ठिकाणी वापर करून कोन एचं माप सुद्धा काढू शकतो. माप कोन DER अधिक माप कोन TRE बरोबर आहे 180 अंश. कारण आंतरकोन माप कोन DER आणि माप कोन TRE हे दोन कोन कसे आहेत, आंतरकोन आहेत. या दोन समांतर रेषांच्या आतल्या बाजूला आहेत, म्हणजे छेदिकेच्या एकाच अंगाला आहेत आणि दोन समांतर रेषांच्या आतल्या बाजूला आहेत. अशा प्रकारच्या कोणाला म्हणायचं आंतरकोन. मग या दोन आंतरकोनाच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. मग DER चं माप आपल्याला माहित आहे 80 अंश, म्हणून 80 अंश अधिक माप कोन TRE बरोबर 180 अंश, म्हणून माप कोन TRE बरोबर आहे 180 अंश वजा 80 अंश बरोबर आहे 180 मधून 80 वजा केलं तर 100 अंश. म्हणून माप कोन TRE म्हणजेच बरोबर कोन ए बरोबर आहे किती, 100 अंश. तर अशा प्रकारे कोन ए, कोन बी आणि कोन सी चं माप आपण या ठिकाणी काढलेलं आहे. थोडंसं आपण या ठिकाणी व्यवस्थित वापर करायचा गुणधर्माचा. संगत कोणाचा गुणधर्म, व्युत्क्रम कोणाचा गुणधर्म, रेषेजोडीतील कोणाचा गुणधर्म, विरुद्ध कोणाचा गुणधर्म, विविध गुणधर्म आहेत आपल्यापाशी. कोणत्याही गुणधर्माद्वारे कोणीकडूनही कोणीकडे आपल्याला जाता येते. तर आपल्याला हे सर्व गुणधर्म लक्षामध्ये असले पाहिजे. संगत कोणाचे गुणधर्म काय, संगत कोणाचं माप समान नसते. व्युत्क्रम कोणाचं माप सुद्धा कसं असते, समान असते. म्हणजे व्युत्क्रम कोण एकरूप असतात, संगत कोण एकरूप असतात, विरुद्ध कोण सुद्धा एकरूप असतात. आणि आंतर कोणाचं काय, आंतर कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. तसेच रेषेजोडीतील कोणाच्या मापाची बेरीज सुद्धा 180 अंश असते.
हे दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 असते आणि हे संगत कोण, व्युत्क्रम कोण, हे सर्व कशा विरुद्ध कोण, हे सर्व कोण कसे असतात, एकरूप असतात, म्हणजे सारखे माप असतात त्यांचे. हे गुणधर्म आपण वापरायचे व अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतात. तर बेटा आपण अशा प्रकारे प्रश्न पहिला, दुसरा व तिसरा या ठिकाणी सोडवलेला आहे. उर्वरित 2 प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडूयात. आपणा सर्वांना